आपण जात आहोत श्री केशवराज मंदिराच्या दिशेने. आणि असं मंदिर बघायला गेलं ना, खूप सुंदर आहे. सुंदर इन द सेन्स त्याची जाण्याचा जो रस्ता आहे, जी जर्नी आहे, असं आपण ना सुपारीच्या बागेतून, आणि तुम्हाला ओढ्याचा आवाज येत असेल हलकासा, मागेच आहे हे बघा. मस्त ना. हां, तर ही जी जर्नी आहे जायची, जी आडवाट आहे म्हणू शकतो आपण जाण्याची, म्हणजे जी निसर्गातून जाते. म्हणजे निसर्गप्रेमी आहेत आणि पक्षीप्रेमी आहेत, त्यासाठी हा जलसा आहे असं. तर चला, आणि कुत्रा बघून भुंकायला लागला मला राव. तिकडून लांबूनच भुंकतो बस. आणि हे बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, बोललो ना तुम्हाला, सुपारीचे बागा. म्हणजे रस्ताच एवढा सुंदर आहे जाण्यासाठीचा. आणि मी ॲक्च्युली संध्याकाळी येणार होतो, पण मी प्लॅन चेंज केला. बोला संध्याकाळपेक्षा आपण सकाळी आलेलं बरं, कारण सकाळी इकडचे वाईब्स वेगळे आहेत. म्हणजे पहाटे पहाटे, आणि मागे माझ्या आणि तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट पण येत असेल हलका हलका हलका. म्हणून मी बोललो आपण सकाळीच जाऊया, कारण सकाळी पक्षीज तर सकाळी पक्षी देखील असतात. म्हणजे त्याच्यामुळे अजून भारी वाटेल राव. म्हणून मी आलो या टायमाला. नाहीतर आपला कालच्याच म्हणजे दुसऱ्याच एपिसोडमध्ये माझा करायचा प्लॅन होता, पण हा एकदम परफेक्ट टायमिंग आहे असं बघायला गेलं तर केशवराज मंदिर करायला. तर चला, आपण मंदिराच्या दिशेने आपली वाटचाल चालू ठेवूया. आणि तुम्हाला मी मंदिरापर्यंत जायची जी जर्नी आहे, जो रस्ता आहे, जी आडवाट आहे, की जी पायवाट आहे, ती तुम्हाला तिथपर्यंत दाखवतो. ओढा आहे हा बघा. खूप दिसत असेल तुम्हाला. अजून ॲक्टिव्ह आहे. मला वाटलं की मार्च आहे एवढा नसावा, पण पाणी वाहत आहे. आणि असं बघायला गेलं तर व्ह्यू जो ऑसम दिसतो ना इकडून देखील. आता तुम्हाला कसा दाखवू मी व्ह्यू. हा बघा, हा बघा, सॉलिड दिसतोय ना. पावसाळ्यात तर बाबा इकडे कल्लोळ होत असणार, जबरदस्त कल्लोळ होत असणार. आणि सुपारी आणि फणस लागलेत राव. आमसूल लागले ते. मी पहिल्यांदा बघितले आमसूल झाडावरचे. सही आहे ना.
ओके, तर हे असं होतं श्री केशवराज मंदिर, जे आसूदमध्ये येतं आणि आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि याचा इतिहास देखील आहे. असं म्हटलं जातं की 15,000 बोलतो म्हटलं जातं की हे 1500 वर्ष जुना ह्याचा इतिहास आहे. पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधलं होतं, तर असा उल्लेख केलेला आहे इकडे. तर असं आहे मंदिर, अत्यंत प्राचीन आणि तेवढंच सुंदर. म्हणजे इकडे असं बघायला गेलं तर निसर्गप्रेमींसाठी खूप सुंदर जागा आहे. आणि त्यांना शांतता हवी आहे ना, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही सकाळ सकाळच आहे, अराऊंड 7 वाजता काहीतरी. कारण सध्या कोणच नाही आहे, मी एकटाच आहे. एक आलेले गृहस्थ, त्यांच्यासोबत होतं जरा वेळ आणि ते पण पुढे निघून गेले. पण आपल्याला माहिती आहे आपल्याला सध्या घाई नाही आहे, जरा शांतीकडे निवांत पडतो मी आणि मग नंतर निघूया आरामात पुढच्या दिशेने. पण आहे जागा खूप सुंदर आहे. म्हणजे एवढी सुंदर आहे ना, माझी ही दुसरी खेप आहे. पहिल्यांदा पण मी येऊन गेलेलो आणि ब्लॉग पण केलेला, आत्ता पण करत आहे. कारण जागा तशी म्हणजे इकडे तुम्ही किती वेळ पण या, तुम्हाला कंटाळा येणार नाही. फक्त एवढंच आहे की सकाळी आलेलं तुम्हाला खूप 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 सोयीस्कर ठरेल, कारण कोण नसतंच. आणि मग तुम्हाला तो एकांत आणि जो शांतता मिळते ना, ती सध्या मला अनुभवायला मिळत आणि आय होप तुम्हाला देखील ती अनुभवायला मिळाली असेल. तर असं हॅलो 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 गाईज. तर आता आपण निघत आहोत टुवर्ड्स गुहागर बीच. एक लाईट हाऊस आहे म्हणे मध्ये, टाळकेश्वर लाईट हाऊस, पण माहीत नाही ॲक्टिव्ह असेल की नाही. पण विचार चालला आहे बघून येतो तो पण. तर बघू, जर ॲक्टिव्ह असेल तर ठीक आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. नाहीतर मग आपण डायरेक्ट गुहागरच्या बीचवरतीच भेटूया, चलेगा. आणि इकडून गुहागर असं बघायला गेलं तर अराऊंड 39 किलोमीटर दाखवतं आहे. मध्ये आपल्याला जेट्टी करायची आहे. तर चला, स्टे पण मला चांगला मिळाला होता. स्टेचं नाव होतं प्रगती निवास. आय गेस ते गुगलवरती दिसत तर नाही आहे आणि मी विसरलो. ते बोलतच्या नादामध्ये मग मी गाडी सरळ घेऊन आलो पुढे. तर त्याची व्हिडिओ किंवा फोटो नाही काढला. पण होतं चांगलं, होतं व्यवस्थित होतं, टिपटाप आणि क्लीन होतं. बोटी भाई साहब, मिळाली बोट. तिकीट काढत होतो आणि बोट निघायला थांबली ती मी येईपर्यंत तरी. पण ॲक्च्युली ठीक आहे, ते थांबतात. म्हणजे तुम्ही तिकीट काढत असते ना लगेच, तर ते तुमची एंट्री होईपर्यंत थांबतात. एकच गाडी असेल तर, मला माहीत नाही पुढचं काय, पण माझ्यासाठी तरी थांबले बाबा. सर असं चला, आता डायरेक्ट आपला प्रवास टुवर्ड्स टाळकेश्वर व्ह्यू पॉईंट लाईट हाऊस आहे. पण ते ॲक्च्युली 3 वाजता चालू होतं. तर माहीत नाही, आता तर मिळणारच नाही म्हणा. पण बघू, जर व्ह्यू असेल तर तुम्हाला दाखवतो आणि मीही बघतो. आणि जर नसेल तर मग आपण सरळ गुहागर बीचसाठी निघूया. आणि हे बघा, सही आहे ना, एक सेकंड, ये देखो. चला, बोटीचा प्रवास संपला आहे. आणि 11 किलोमीटर लांब आहे अजून टाळकेश्वर. त्याला इकडे मॅन्युफॅक्चर होतात का बोटी? भारी भारी यार, बोटिंगची फॅक्टरी बघितली मी. मी तेच बोललो, इकडे अशा काय बोटी दिसतात. सही भाई, पहिल्यांदा बघितलं. छोट्या छोट्या गावातून रस्ता जात आहे हा. काय हे, भोरभाटलेवाडी. आणि बघा ना, आय गेस इकडे फंक्शन झालं असेल, शिमग्याचं असू शकतं जास्त.
तर बघा ना कशा रांगोळी काढून ठेवल्या त्या रस्त्याच्या कॉर्नरला दोन्ही साईडला. सही ना. असे खूप कमीच ठिकाण आहेत आणि असे खूप कमी राहायचे आहेत जे रस्त्यावरती अशी रांगोळी आणि किती लांबपर्यंत काढले, म्हणजे अजूनपर्यंत दिसते मला. कमाल आहे ना. ही तर खासियत आहे यार कोकणची आणि कोकणच्या माणसांची. सही रे यार. हे बघा मस्त नारळाची बागा. सही वाटते. इकडे असं आतमध्ये जायचं, तंबू ठोकायचा, नाही तर फक्त खाट टाकायची बस आणि निवांत पडून राहायचं. राव, वारा, सावली, थंड वातावरण, एकदम भाई विषयच संपला. वी रिच. इकडे टाळकेश्वर मंदिर पण आहे, टाळकेश्वर लाईट हाऊस देखील आहे. तर आता आधी काय करूया आपण, मंदिर करून घेऊया. बंद आहे का? दिसून तरी बंदच वाटतंय. लाईट हाऊस तर बंदच असणार ऑफकोर्स. ओके, आय थॉट की पॉईंट असावा पण दिसत नाही आहे. असा काही हा व्ह्यू दिसतो इकडे, बघू शकतात. पुढे लाईट हाऊस पण आहे पण तेच सेम 3 वाजता चालू होतं. आणि इकडे असं बघायला गेलं तर बघा ना एक कडा दिसतोय आणि असं बघायला गेलं ना तर संगम सारखं वाटतंय. म्हणजे उजव्या बाजूचं पाणी जरा वेगळ्या कलरचं दिसतंय आणि डाव्या बाजूचं पाणी जरा वेगळ्या कलरचं दिसतंय. आय होप तुम्हाला हा फरक दिसून येत असेल. पण हे बघा इकडून असा पूर्ण व्ह्यू पॉईंट आणि हे मंदिर. सही ना. पुढे ते लाईट हाऊसचा टोक दिसतंय, ते तुम्हाला दाखवतो मी. तर हे असं होतं टाळकेश्वर मंदिर. आपल्या 28मध्ये लाईट हाऊस नाही, फक्त एकदा देवगडला माझं लाईट हाऊस झालेलं तेवढंच. ठीक आहे. आता आपण दिवसभराचा ट्रॅव्हल आपला असतो, त्याच्यामुळे इव्हिनिंगला कुठे असू काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मिस होऊन जातात. 11 वाजायला आले आहेत, एक्झॅक्ट 5 मिनटात 11ला. तर आता आपण गुहागर बीचच्या जवळ निघूया. गुहागर बीच नंतर कुठला पॉईंट आहे मला बघावं लागेल, पण चला आपण गुहागर बीचवरती जाऊया. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? येस, आपण आलेलो आहोत गुहागर बीचला. फर्स्ट टाईम मी आलो आणि बघा इंटरनेट भारी वाटतं ना बघून. सही वाटतं. चल जरा आडोशाला गाडी लावूया आणि येऊ. परत वारा आहे यार. पण येस, आपण आलेलो आहोत गुहागर बीच. ते तुम्हाला दाखवलं गाडीवरती. जर जाऊया. ते जास्त वेळ तर नाही घालवणार आहे इकडे. आत्ताच्या वाजल्या 12:30. तर असं बघायला गेलं माहीत 2-3 स्पॉट जरा चांगलेच बाकी आहेत, ते अजून मी केलेले नाही आहेत. तर बघू, कदाचित आपण वॅडेश्वर स्किप करू किंवा तुम्हाला बाहेरून दाखवतो कसं काय आहे ते, आणि आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघूया. तिथपर्यंत चला तुम्हाला गुहागर दाखवतो, गुहागरचा बीच दाखवतो. ऊन आहे पण साला लागत नाही. हवाच तेवढी सुटली ना थंड. आणि काय समुद्र हा असं बघायला गेला ना, गुहागरचा समुद्र किनारा हा वन ऑफ द सर्वात लांब असणारा समुद्र किनारा आहे ॲज कम्पेअर्ड टू कोकणामध्ये जेवढे पण बीचेस आहेत आणि त्याचे समुद्र किनारे आहेत त्यापैकी हा सर्वात लांब समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो. कारण काहीतरी असेल 3.5 किलोमीटरपर्यंतचा, मलाही माहीत नाही आहे. पण हो, सर्वात लांब समुद्र किनारा हा गुहागरचा आहे. हे बघा ना एकंदरीत हा बीच रिकामी बोलू
शकत नाही आपण किती स्वच्छ दिसतो ॲक्च्युली हा. सध्या तरी स्वच्छ म्हणजे आत्तापर्यंत जेवढे बीचेस बघितले त्यापैकी हा सगळ्यात स्वच्छ बीच दिसतोय. आणि हे बघा इकडून पण काय झाला, सुरूची झाड आहेत वाटतं ती सगळी लागलेली आहेत लाईनीमध्ये. लॉट्स ऑफ वारा आणि लॉट्स ऑफ लाटा. शूज घातले भिजले तर मजा आहे भाई माझ्या आयुष्याची. राव भारी वाटतंय ना, कडक वाटतंय कडक. लेट्स गो टुवर्ड्स अष्टवने मंदिर. 2 किलोमीटरच आहे म्हणून सध्या काय साजवाज केला नाही, ग्लोव्ज घातले नाही, बोले नंतर घालूया. तर असं प्रॉपर्टीज बनत आहेत म्हणजे ठीक आहे. आता आपला माझा प्रवास बघायला गेला तर मला पुढे बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यामुळे ना मी हलकी असं वाटतं की घाई करतोय. पण ठीक आहे, 5-10 मिनटं बसलो होतो बीचवरती, जरा बरं वाटलं आणि निघालो. हां, पण एके दिवशी काय करणार आहे प्रॉपर, आता ब्लॉग्स तर नाही बनवणार, पण असंच कधी ना कधी गुहागर म्हणा, दापोली म्हणा. दापोली तर ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, तर मोस्ट ऑफ द टाईम माझं गुहागर आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना. तर असं माझे कधी कधी विचार येतो की म्हणजे असं करीन की लाईक जेव्हा पण नेक्स्ट टाईम येईल ना तेव्हा फक्त गुहागरसाठी येणार. गुहागर, वेळणेश्वर, बस 2-3 दिवस, दॅट्स इट, अँड रिटर्न टू मुंबई. म्हणजे काय वेळ तेवढा एका ठिकाणा आपल्याला स्पेस म्हणजे काय बोलतो वेळ घालवायला मिळेल व्यवस्थितपणे असं. बघूया कधीपर्यंत सक्सेसफुल होतं. पण सुंदर आहे हा बीच, काही बोला गुहागरचा. मला आश्चर्य वाटतं की लास्ट टाईम मी हा का नाही बघितला. ओके, तर आता आपण आलेलो आहोत अष्टवने मंदिर. आणि हे पण मंदिर खूप सुंदर आहे बघायला गेलं तर. आणि जाण्यासाठी बघा असा मार्ग बनवलेला आहे, सीडिया पुराणी दुश्मन. पण बघा ना आजूबाजूला झाडिया. म्हणून भाई असं जरा बरं वाटतं कोकणात आल्याने अशी मंदिरं बघायला. आता अष्टवणे मंदिर कोणी बघितलं आहे माहीत नाही आहे, पण बऱ्याच लोकांकडून हे मिस पण होऊन जातं. तर आपल्याला तर मिस नाही करायचं बाबा. सही आहे ना, म्हणजे कॉम्बिनेशन बघा,
ग्रीन अँड ब्ल्यू. वरती पण ब्लूच आहे पण तेवढं स्पष्ट ब्लू नाही आहे. पण सही आहे. चला आपलं झालेलं आहे अष्टवणे मंदिर करून, जे स्वीट, सुंदर आणि हा व्ह्यू बघा परत एकदा बघण्या पलीकडे आहे. थांबा आपण एक फोटो काढू का? मी वेट. आपलं अष्टवणे मंदिर झालेलं आहे करून. आता वॅडेश्वर मंदिर बघूया. ॲक्च्युली ह्याचे अष्टवणे मंदिर ह्या नावाचा अर्थ म्हणजे हे नाव कसं पडलं गेलं तर असं बघायला गेलं तर इकडे घोडा वाहतो. आता तरी वाहत नाही पण वाहतो. त्याला ॲज अ अष्टतीर्थ असं संबोधतात. त्या ओढ्याला अष्टतीर्थ असं संबोधतात. त्याच्यामुळे अष्टवणे गणपती असं या जागेचं आणि असं मंदिराचं नाव पडलं. ओके, तर हे वॅडेश्वर मंदिर आहे. आपण स्किप करतो आहे कारण आपल्याला जायचं आहे हेदवीला, जे अराऊंड इकडून 22 किलोमीटर आहे. आणि हे बघा वॅडेश्वर मंदिर. सध्या नाईलाज आहे, स्किप करावं लागतं आहे पण काय करू शकत नाही. तर स्किप करायचं कारण म्हणजे अजून इकडे 10-15 अर्धा तास असंच जाईल. कारण मी कमीत कमी अर्धा ते 1 तास घालवतोच. म्हणजे फक्त शूटिंग पुरतं नाही, आधी बघणार, आराम करणार आणि मग शूटिंग करणार. तर इकडून अजून 1 तास हेदवी आहे आणि मग परत ब्राह्मणगड, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास आपले असेच जातील. आणि आता 2:30 वाजायला आलेत. त्यात प्लस परत गणपती पोळ्याला देखील जायचं आहे, जे जयगडवरून अराऊंड अजून 20-30 किलोमीटर लांब आहे. अजून बुकिंग पण केलेली नाही आहे. तर म्हणून बोललो की आपण नंतरच परत काहीतरी होईलच. कारण गुहागर मला स्वतःला आवडलेलं आहे. तर आता मला जी गोष्ट आवडते मी 2दा करायला मला काहीच वाटत नाही. तर कदाचित मी परत कधीतरी गुहागरला येईलच. फक्त गुहागरसाठी देखील मी येऊ शकतो. तर करूया. आता आपण हेदवीला जाऊया. हेदवीला आपण इकडे जात आहोत. आपण हेदवीला जात आहोत स्वामी समर्थ मठ. ते मंदिर आहे ते बघायला जातो. आणि असं बघायला गेलं ते दिसायला एकदम प्राचीन वाटतं. आय गेस खूप लोकांनी बघितलं असेल. ज्यांनी नाही बघितलं असेल तेव्हा आहे ना मी तुम्हाला दाखवायला मंदिर. चला. आणि रस्ता बघा. हाय 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 अशा रस्त्यांवरती गाडी चालवायला मजा येते यार. आपण हेदवीला पोचलेलो आहोत श्री स्वामी समर्थ मठाच्या इकडे. बघायला गेलं इकडे पार्किंगची सोय नाही सध्या. 2 व्हीलर तर मी लावले कुठेतरी. पण तुम्हाला मंदिर दाखवतो. ते दिसायला एकदम प्राचीन वाटतं. रस्ते 19-20 आहेत. ठीक आहे. ब्राह्मणगड इकडून 1.5 किलोमीटर लांब आहे. म्हणजे 1 किलोमीटरपर्यंतचा रस्ता. 500 मीटर आपल्याला चालत पुढे जायचं आहे. आय होप सो या वेळेला तरी ब्राह्मणगड ॲक्टिव्ह असून दे. आता भरती ऑलमोस्ट भरतीच आहे म्हणा कदाचित. तर बघूया, नशिबात असेल तर आपल्याला ब्राह्मणगड बघायला मिळेल. नाहीतर आपण हेदवी बीच बघून निघूया. आणि हेदवी बीच असं बघायला गेलं तर डॉल्फिन्स स्पॉट होतात हेदवी बीचच्या इकडे. सो गाईज दिस इज द हेदवी बीच. हे आहे हेदवी बीच. अजून दिसत नाही आहेत पण मला दिसतंय. अजून दिसत नाही पण मला दिसतंय. ऑलमोस्ट बघा की पोचायला चालू आहे.
अजून पुढं कुठून जायचं आहे रस्ता? हां, येस. That's it. अजून एकदा. We've been living in sin so long, all the feels are gone. Fella stopped me on the street last night, said everything's alright. Roller coaster, make it through the day, alright. It seems your meal ticket is gone, but life goes on. I could never imagine something better. Yeah, right. Now you're cooking on high heat in the middle of the street. Roller coaster, take me to a better time. Let's go. All sing your high line with the roller coaster of life. Yeah. It's time to all choose your timeline on the roller coaster of life. You seem to easily forget how to place your bet. When everyday life gets you down, you gotta steal the crown. Got to own it. Don't bitch and moan about it, please. God forbid you scrape your knees, and it's nothing to sneeze at. ओके, तर आपली बुकिंग झालेली आहे यशवंत निवास, आणि जे अराउंड इकडून 20 किलोमीटर, म्हणजे गणपती 20 किलोमीटरच आहे म्हणा. तर पोचून जाऊ. पण लाईट हाऊस नाही करू शकत, कारण इकडे लाईट हाऊस आहे, जयगड लाईट हाऊस, पण ते फक्त 45 मिनिटसाठी चालू असतं. 4:30 to 5:15, दॅट्स इट. विषय संपला तुमचा. मग आता पॉसिबलच नाही. तर मध्ये आपल्याला 2 बीचेस लागणार आहेत. पहिल्या बीचचं नाव नाही माहिती, पण तो पण एक बोलतो ना रोड साईड सुपर्ब रस्ता आहे. आपण तिकडे 2-3 मिनटं थांबू आणि मालगुंड बीच आहे, तर जरा मालगुंड बीचवरती उतरू आणि आपण आपल्या आजच्या एपिसोडचा एंड करूया, कारण ऑलमोस्ट आता 5 वाजलेले आहेत. उंडी बीच जो मालगुंडच्या आधी येतो, म्हणजे टुवर्ड्स मालगुंडला जात असतील ना, तर मालगुंडच्या आधी येतो हा उंडी बीच. बघा ना यार, का मस्त बांधलं आहे ना फॉर सनसेट. यायचं संध्याकाळी, बसायचं, सनसेट बघायचं, गप्पा गोष्टी करायचं आणि निघून जायचं. चला, या ठिकाणी गाव असलं असतं ना, तर सॉलिड मजा आली असती ना रा, भारी मजा आली असती. सही आहे, कुछ भी बोलो. हाय गाईज, दिस इज युअर कॅप्टन प्रतीक गावड. आणि जर तुम्ही डाव्या बाजूला बघत असतील तर तुम्हाला दिसेल डोंगर, पण उजव्या बाजूला बघितलं तर तुम्हाला दिसून येईल समुद्र. रस्त्याला लागूनच आहे हा समुद्र, दिसतं का?
तर तुम्हाला हा नजारा आवडला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे, ते तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा. तर हा असा नजारा आहे, त्याला आपण बाय करूया आणि पुढं निघूया. एक सेकंडच्या आईला काय करतोय मी. ओके, नो वन इज देअर. दिस इज द स्पेशालिटी ऑफ कोकण की तुम्हाला समुद्राला लागून रस्ते बरेच मिळून जातील, इवन साऊथ साईडपर्यंत. कर्नाटकचं मला माहीत नाही कारण मी एवढं फिरलो नाही आहे. जेवढं काय फिरलेलं आहे ते मी कोकणपर्यंत फिरलेलं आहे. आय गेस गोव्यामध्ये पण मला असे रस्ते कुठे दिसले नाही ते समुद्राला लागून आहेत. तर स्वागत आहे तुमचं गणपतीपुळ्यामध्ये. तर आता आपण आलेलो आहोत मालगुंड बीचवरती फॉर सनसेटपर्यंत. तर नाही थांबणार आहे सध्या, माहीत नाही तेवढी कॅपॅसिटी आहे की नाही माझ्यामध्ये. म्हणजे आहे पण असं वाटतं ना आता बस झालं आजचा दिवस. असं चला आता आराम करूया, कारण अराऊंड 7 वाजल्यापासूनच फिरतो आहे गाडीवरती. फक्त 1 तासाचा ब्रेक घेतला मध्ये आणि पाऊण तासाचा काहीतरी घेतला असेल. बट स्टील असं वाटतं की आता चेक इन करावं, कारण चेक इन केल्यानंतर जराशी ताकद येते. तर जास्त वेळ तरी थांबणार नाही आहे. पण मला असं वाटत होतं की एपिसोडचा एंड आपण ॲज अ सनसेट, जी आपली प्रथा आहे कोकणची, तीच चालू ठेवलेली बरी. तर यस, अयो अंधार. तर असा आहे हा मालगुंड बीच. ठीक आहे, एवढा क्लीन नाही आहे ॲक्च्युली. पब्लिक पण नाही आहेत, आले तरी पब्लिक शिस्तीवाले नाही आहेत, त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. म्हणून बोलतो ना, कोकण आहे, आपलं आहे, तुमचं आहे, सगळ्यांचं आहे. फक्त शिस्तीवाली माणसं यायला पाहिजे बस, शिस्तीतली, जी सगळ्या प्रकारे व्यवस्थित सगळ्या जागा गोष्टी व्यवस्थित स्वच्छ ठेवू शकतील तसे, जसं आपण. तर असं, तर तेच आहे. पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे मी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपला 4था एपिसोड असणार आहे गणपतीपुळ्यावरती. जे प्लेसेस जे काय असणार आहेत सगळे वेगळे असणार आहेत, ते तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्येच कळून जातील. तिथपर्यंत राईड सेफ, ट्रॅव्हल मोर.